शेतकरी बंधू नमस्कार। आजचं लोडिंग जे चालले हे श्री श्रेयस कोटे सोलापूर। आता आपण त्यांचे मित्र महेश पाटील म्हणून आहेत आचलेरमधले बागायतदार। गेल्या वर्षी त्यांना आंबा दिलता। त्यांच्या आंब्याची झाडाची फळे खाऊन आपले कोटे साहेबांनी आंबा लागवडीचे नियोजन केले असताना पेशाने बिल्डर आहे व्यक्ती। तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी 35 एकरातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी। आपल्याकडे केशर आंबा 5 किलोच्या बॅगमध्ये रोप लावल्यापासून आपल्याला पुढील वर्षामध्ये उत्पादन चालू होते। तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राइब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी। आता हे जे रोप आहे हे 150 रुपये पोच आहे। रोप बघू शकतो आपण। खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन असे रोपांचं लोडिंग चालू आहे। आता ही लागवड करताना आपण 12x6 वरती करायची। एकरामध्ये 750 रुपये लागतात। रोप लावल्यापासून पुढील वर्षामध्ये उत्पादन चालू होते। आता पुढील वर्षामध्ये कसं उत्पादन चालू होते तर आपली नर्सरी शासन मान्य आहे, त्यामुळे अनुदानाला आपल्याला बिल मिळतं। दुसरी गोष्ट कमी अंतरावरती असल्यामुळे झाडाची वाढ फास्ट होते, मुळाची अडक होते आणि आपल्याला फास्ट वाढल्यामुळे उत्पादन लवकर मिळतं। वाऱ्या कवऱ्याला झाडं मोडत नाही, झाडामध्ये स्पर्धा राहिल्यामुळे फास्ट वाढतं आणि आपल्याला रोपं लावल्यापासून साधारण 10-12 वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन जास्त मिळतं। नंतर आपल्याला झाडांना डिस्टर्ब झाल्यानंतर मधलं झाड कट केलं तरी चालतं, पण ह्या लागवडीमध्ये आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं। खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन। आजचं जे लोडिंग चालले ते आपण बघूया। सर्व सिलेक्टेड रोपं भरली जातात, बारीक रोपं बाजूला काढली जातात। आता हा 60,000 आंब्याचा जे प्लॉट होता तो बघू शकतो आपण। अशा प्रकारे छोटी रोपं बाजूला काढली जातात। थोडा फास्ट घ्या रे। बघू शकतो आपण। शेतकरी बंधूंनी व्हिडिओ मोठा असला तरी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 5 किलोच्या बॅगमधील केशर आंबा बघू शकतो आपण। लोडिंग अशा प्रकारचं। आजची ही 6वी गाडी आहे आपली। प्रत्येक शेतकरी बंधूंना अशी सिलेक्टेड रोपं दिली जातात। जे खराब रोप वाढते ते बाजूला काढले जाते। योग्य सल्ला व मार्गदर्शन। लागवड करताना आपल्याला खड्डा 1.5 बाय 1.5 फुटाचा पाहिजे। त्यामध्ये शेणखत, निंबळबीण, थिमेट पाहिजे। रोप लावल्यापासून आपल्याला दुसऱ्याने 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि 12x आणि 22 टीनची आळवणी करायची। आळवणी दिल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी 1 महिन्यात त्याला DAP रिंग पद्धतीने द्यायचं आणि त्याबरोबर झाडाची शेंडी कट करायची। शेंडी कट केल्यानंतर झाडाला फुटवा तयार होतो। झाडाचा शेंडा कट करताना 3 पानं काढायचे आहेत आणि त्यानंतर आपण रोपांना DAP 50 ग्रॅम द्यायचं आहे आणि मातीची भर लावायची आहे। त्यानंतर 1 महिन्यानं आपण अशा प्रकारे मातीची भर लावल्यानंतर झाडाला ताकद लागते, झाड वाढायला चालू होतं। त्याचबरोबर प्रत्येक 2 महिन्याला एकदा DAP आणि युरिया, DAP 100 ग्रॅम, युरिया 50 ग्रॅम असा खताचा डोस वापरायचा। त्याचबरोबर छाटणी आपण 3-3.5 महिन्याला घ्यायची। रोप लावल्यापासून आपल्याला सर्व मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळत असतं। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे। न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे। आता जी थप्पी लावली जाते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंग नंतर रोपं घरपोच मिळतात। अशा प्रकारे खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन। झाडामध्ये स्पर्धा तयार होण्यासाठी हिचं रोप लावलेलं आपल्याला वाढ जास्त मिळते आणि उत्पादन चांगलं निघतं। बघू शकतो आपण। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।